ज्योती मल्होत्राच्या बांगलादेश टूरबाबत चौकशी तपास यंत्रणांकडून करण्यात येते। तसंच तपास यंत्रणांनी ज्योती मल्होत्राची कसून चौकशी सुरू केलेली आहे। तसंच ढाका विद्यापीठामध्ये ज्योतीने जे काही जाऊन व्लॉग्स बनवले होते, व्हिडिओ बनवले होते, त्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। बांगलादेश सत्तापालटमध्ये असतानाच ISIची भूमिका यात आहे का? बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे बंड झालं आणि त्यानंतर सत्तापालट बांगलादेशमध्ये पाहायला मिळाली, त्यानंतर यात ज्योतीचा काही सहभाग होता का? कारण ज्योतीनं त्याच दरम्यान तिथं जाऊन व्लॉग्स केले होते, व्हिडिओ शूटिंग केलं होतं। नमस्ते दोस्तों, मैं हूं अभी बांग्लादेश में और मेरे पीछे देख रहे हो ये है सुंदरबन एक्सप्रेस ट्रेन। हम आए आज ढाका से सुंदरबन एक्सप्रेस लेके खुलना, जो कि सुंदरबन नेशनल पार्क के लिए और डेल्टा के लिए एक्सप्लोर करने के लिए फेमस ट्रेन है। यहाँ का क्राउड देखो यार, इतना क्राउड। थैंक यू। यहाँ का क्राउड देखो यार, एक बार क्या मस्त ट्रेन जर्नी थी। जायका भेजे आपको बांग्लादेश का। अगर आपको वीडियो अच्छा लगा तो कमेंट में कर दीजिएगा। नमस्ते दोस्तों, मैं हूं तर पाहूया सत्तापालटमध्ये जे बांगलादेशमध्ये सत्तापालट झालं त्यात ISIची भूमिका काय होती। ज्योतीच्या बांगलादेश टूरची केंद्रीय संस्थांकडून चौकशी करण्यात येते आणि दानिशच्या सूचनेवरून ज्योती बांगलादेशला सुद्धा गेली होती, हे चौकशीत निष्पन्न झालंय। तर ढाका विद्यापीठाभोवती ज्योतीनं व्हिडिओज बनवले होते। त्याच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शेख हसीनांची सत्ता उलथवून टाकली होती। तर ढाकेश्वरी देवी मंदिरात सुद्धा ज्योती मल्होत्रा हिनं व्लॉग केला होता, व्हिडिओ सुद्धा या मंदिरात बनवले होते। ज्योतीच्या घरातून बांगलादेश व्हिसासाठी भरलेला फॉर्म सापडलेला आहे। तर ज्योतीला पुन्हा बांगलादेशला का जायचं होतं या संदर्भात सुद्धा आता चौकशी होणार आहे। ज्योती तिथं जाऊन कुणाला भेटणार होती याची चौकशी तपास यंत्रणा करतायत। या सगळ्या संदर्भातली माहिती तपास यंत्रणांना हवी आहे।